हॅलो फ्रेंड, नमस्ते. सो मी आज तुमच्यासाठी खूप छानसा व्हिडिओ घेऊन आलेला आहे बिकॉज आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया आपण का सेलिब्रेट करतो हे खूप जणांना माहिती नव्हतं किंवा माहिती नाही. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो हिंदू धर्मामध्ये. सो त्याचे काही रिझन्स आहे की आपण सेलिब्रेशन का करतो, त्याच्या मागचे कारणं काय आहेत, तर मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला रिझन जे आहे, याच दिवशी जे बाकी बिहारी जे आहे त्यांचं चरण दर्शन होतं ते वर्षातून एकचदा होतं. याच दिवशी त्यांचं चरण दर्शन आपण घेऊ शकतो. दुसरं जे आहे, जे परशुराम भगवान जे आहे त्यांचा पण आज प्राकट्य दिवस आहे. याच दिवशी त्या प्राकट्य दिवस त्यांचं आपण सेलिब्रेशन करतो. नंतर थर्ड जे आहे, जे भगीरथ जे आहे, तर जे स्वर्गातून जे माँ गंगा आहे त्यांना घेऊन पृथ्वीवरती आले होते. नंतर जे कुबेर भगवान आहे तर त्यांना देवतांचा जयघोष म्हणून स्वीकारलं होतं. आणि नंतर जे आहे, जे सूर्य भगवान आहे त्यांना पण अक्षय पात्र दिलं होतं याच दिवशी. अक्षय तृतीयाच्या दिवशी सूर्य भगवानना अक्षय पात्र दिलं होतं, म्हणून अक्षय तृतीया आपण सेलिब्रेशन करतो. जे पाचवं जे रिझन आहे, जे सतयुग, त्रेतायुग, कलियुग याच दिवसापासून सुरू होतं. आणि नंतर जे जगन्नाथ जी आहे, म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये जो रथ बनवला जातो, तर याच दिवसापासून त्यांची सुरुवात होते. रथ बनवायला सुरुवात केली जाते याच दिवशी. नंतर जी अन्नपूर्णा माता आहे त्यांचा पण आज प्राकट्य दिवस आहे. तर आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिझन म्हणजे कृष्ण आणि सुदामा हे खूप दोन मित्र होते आणि त्यांची भेट घडवून आणण्यासाठी हाच दिवस त्यांनी चूज केला होता की याच दिवशी त्यांनी त्यांचं जे मिलन झालं होतं ते पण द्वारकेमध्ये झालेलं होतं. याच दिवशी त्यांचं पण मिलन झालं होतं. नंतर व्यासदेवनी जेव्हा रामायण लिहायला सुरुवात केली, तर रामायण कोणी लिहिलं माहिती आहे का? भगवान गणेशजी यांनी लिहिलेले आहे आणि ते पण ह्याच दिवशी पासून सुरुवात केलेली आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खूप लोक यात्रेला पण जातात. यात्रा म्हणजे चारधामाची यात्रा, जसं की गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ. ह्याच दिवसापासून आजपासनं ही यात्रा पण सुरुवात होते. आजपासून चंदन यात्रा भगवंताचा खूप सुंदर जो प्रोग्राम आहे तो ह्याच दिवसापासून सुरू होते. 21 दिवसांचं ही चंदन यात्रा असते, म्हणून आजपासून ती चंदन यात्रा पण सुरू होते. प्रयाग यात्रा पण वृंदावनमधनं सुरुवात होते. तर असे खूप सारे जे आहेत रिझन्स आहेत, त्याच्यामुळे अक्षय तृतीया आपण सेलिब्रेशन करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.